ना वयाचे बंधन ना नात्याची जोड, ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई निस्वार्थ दान, गुरु त्यासी मानावा, देव तेथीचा जाणावा. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुपौर्णिमा. पौर्णिमेला स्वामी समर्थांची पूजा करणे हे अत्यंत पुण्यदायी आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. स्वामी समर्थ महाराजांचे हे दत्त संप्रदायाचे प्रमुख गुरु असून त्यांच्या भक्तीने मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात शांती समृद्धी प्राप्त होते. गुरुपौर्णिमेचे महत्त्व. गुरुपौर्णिमा हा आषाढ महिन्यातील पौर्णिमेचा दिवस असतो, जो गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्याचे प्रतीक मानले जाते. दिवस महर्षी वेद व्यास यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणून याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. दत्त संप्रदायात गुरु पौर्णिमेला गुरुचरित्र पारायण आणि स्वामी चरित्र पारायण आणि स्वामी समर्थ यांची सेवा पूजा यांना विशेष महत्त्व आहे. स्वामी समर्थ यांना दत्तात्रेयाचे अवतार मानले जाते आणि त्यांची पूजा केल्याने भक्तांना आध्यात्मिक उन्नती आणि मार्गदर्शनही मिळते. स्वामी समर्थाच्या मूर्तीला किंवा फोटोला पंचामृताने अभंग स्नान घालावे. स्वच्छ पाण्याने स्नान घालून स्वच्छ वस्त्राने पुसावे. मूर्तीला किंवा फोटोला फुलांचा हार, तुळशीची पाने आणि चंदनाचा टिळा लावावा. धूप दीप प्रज्वलित करून स्वामी समर्थांना अर्पण करावा. खडी साखर, पेढे, खीर किंवा फळे यांचा नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास घेवड्याची भाजी बनवून नैवेद्य दाखवावा, कारण दत्त संप्रदायात याला विशेष महत्त्व आहे. पूजा झाल्याच्या नंतर मी स्वामी समर्थाच्या केंद्रात आले होते. केंद्रामध्ये स्वामी चरित्र पारायण हे होतं. पारायणाला मला बसायचं होतं. सामूहिक केंद्रामध्ये पारायण केलेलं खूप चांगलं असतं. आपल्या घरी केल्यापेक्षा केंद्रामध्ये केलेलं अधिक चांगलं राहतं. गुरुपद घ्यायचं असेल तर आपल्याला एक नारळ आणि खडी साखर तिथे ठेवायची, स्वामी पुढे ठेवायची आणि गुरुपद घ्यायचं. तिथे लिहिलेलं असतं, आपण ते बघून बोलायचं. पारायण झाल्यानंतर दर्शनही झालं. अशी झाली माझी गुरुपौर्णिमेची पूजा. तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.